नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. रायगड जिल्ह्यातील तळा शहरात निसर्गाचा अनमोल ठेवा असणाऱ्या रानभाज्यांचं प्रदर्शन भरलं होतं. तळा बस स्थानक परिसरात आज तालुका कृषी विभागाच्या वतीनं भव्य रानभाजी महोत्सवाचं शानदार उद्घाटन करण्यात आलंय. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाचं उद्घाटन तळाच्या तहसीलदार स्वाती पाटील, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे आणि पंचायत समिती उपसभापती रवींद्र मांडवकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत, सचिव कैलास पायगुडे, महम्मद भाई परदेशी, नथुराम वरंडे, कृष्णा चाळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी, कांबळे कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते. या प्रदर्शनात तब्बल 20 ते 25 प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये भारंगा, शेवगा, टाकळा, भाजीचा आणि वडीचा अळू, कुडाशेक, सुरण आणि तांबडा माठ यांचा समावेश होता. विशेष म्हणजे मधुमेहासाठी गुणकारी असणारे इन्सुलिन प्लांट या महोत्सवात मुख्य आकर्षण ठरलं. प्रत्येक भाजीचं आरोग्यासाठी असणारं महत्त्व सांगणारं फलकही इथे लावण्यात आलं होतं. रानभाज्यांचं संवर्धन व्हावे आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. ऋतूनुसार उपलब्ध होणाऱ्या या नैसर्गिक भाज्या आरोग्यासाठी अत्यंत चांगल्या असून नागरिकांनी आपल्या जेवणात त्यांचा वापर करून तंदुरुस्त राहावं असं आवाहन तालुका कृषी अधिकारी कांबळे यांनी केलंय. विषमुक्त आणि आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या या रानभाज्या पाहण्यासाठी तळा तालुक्यातील नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. कृषी विभागाच्या या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सत्य पोलीस टाइम्स. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज तळा तालुका कृषी विभागाच्या वतीने तळा शहरामध्ये आपल्या उत्कृष्टामध्ये रानभाज्यांचं आयोजन इथे केलेलं आहे आणि प्रत्येक भाजी इथं समोर ठेवलेली आहे की जी रानामध्ये तयार होते, नैसर्गिकरित्या तयार होते. त्या भाजीपासून आपल्या शरीराला कोणते फायदे आहेत, काय त्याच्यापासून त्याची माहिती सर्व त्यांनी आज इथे लावलेली आहे. आणि आजच्या ह्या काळामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की चांगला आहार केल्याने आपली तब्येत चांगली राहू शकते. त्याचं उदाहरण म्हणून तिथे एक मधुमेहाचं झाड म्हणजे इन्सुलिन प्लांट आज त्यांनी इथं उपलब्ध केलं. म्हणजे ज्यांना शुगर आहे अशा लोकांनी हे बघा, आमचे मोहम्मद परदेशी जे शेतकरी आहेत त्यांनी तो प्लांट पण इथं आणून दाखवलं आहे की त्याचं एक पान जर आपण रोज सेवन केलं तर आपल्याला जी शुगर आहे त्याच्यापासून सुद्धा आपलं संरक्षण होऊ शकतं. म्हणजे रानच्या भाज्यांमध्ये एवढी ताकद आहे. शेवग्याच्या पानांची जर आपण भाजी खाली तर तुम्हाला त्याच्यामधनं विविध कॅलरीज. आज आपण तळा तालुक्यामध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलं आपल्या ज्या रानभाज्या आहेत त्या आता तळाच्या मोठ्या प्रमाणात नामशेष होत चालल्या आणि त्या भाज्या आपल्या आरोग्यामध्ये ग्रामस्थांना माहिती व्हावं, त्याच्या आरोग्यावर महत्त्व वापर वाढावा. सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.